जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना आपण 8व्या दशकातील 4थ्या समासाच्या शेवटी आलो आणि एक अत्यंत महत्त्वाची ओवी आली। महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणून या। हा विषय पंचमहाभूतांच्या विस्तारामुळे इथपर्यंत आला। आपण ज्या दृश्यामध्ये आहोत ते सगळं दृश्य पंचमहाभूतात्मक आहे हे समर्थांनी पटवून दिलं। आता हा विषय आत सूक्ष्मामध्ये गेलेला आहे। आपलं मन सुद्धा पंचमहाभूतात्मक आहे। डोळे मिटल्यानंतर साधनेच्या वेळी हे मन दृश्य रूपानं आपल्या समोर उभं राहतं। विचार येणं, शब्द येणं, कोणतंही वाक्य येणं हे मनाचं दृश्य स्वरूप आहे। संकल्प विकल्प होणं हे मनाचं दृश्य स्वरूप आहे। याचा अर्थ असा की संकल्प विकल्प जर नसतील तर तिथं मनही नाही। म्हणजे हे दृश्य साधकाच्या आड येतं आणि एका अशा दरवाजापर्यंत साधक जातो जिथं दृश्यही असतं आणि आत्मस्थितीही असते। अशी साधनेतील एक महत्त्वाची गोष्ट सांगणारी ही ओवी आहे। म्हणून या ओवीकडं आपण अत्यंत सूक्ष्मतेनं पाहूया। देवाची द्वारी उभा क्षण भरी असा हरिपाठातील पहिला अभंग। त्यावेळी आपण देवाचं द्वार काय आहे, देव नेमका कुठे आहे, कुठून ये जा करतो, हा सगळा विषय सविस्तर पाहिलेला होता। ते निरूपण आजही उपलब्ध आहेच। परवा शनिवार पेठेमध्ये नेने घाटावरती जो नवविधा भक्तीचा विषय प्रवचनमालेतून मांडण्यात आला त्यातही दास्य भक्तीमध्ये देवद्वार हा शब्द आलेला होता। समर्थ म्हणतात, 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी। जे पडेल ते काम करावं आणि सदा देवद्वाराच्या सन्निध असावं हा त्याचा वरवरचा अर्थ झाला। पण तिथं पहा, दास्याला समर्थ भजन म्हणतात। म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना तिथं सूचित आहे। हे देवद्वार म्हणजेच महाद्वार समर्थांनी या समासात सांगितलंय। समर्थ म्हणतात, या महाद्वाराला ओलांडावं लागेल। एखादं द्वार आहे तर त्याचं वैशिष्ट्य असं की त्यातून ये जा केली जाते। आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दरवाजामध्ये आतील आणि बाहेरील दोन्हीकडील अनुभव असतात। मंदिराचा गाभारा आहे, गाभाऱ्याचाही छोटासा दरवाजा असतो पहा। त्या दरवाजात समजा आपण बसलो किंवा थांबलो तर आतली भगवंताची मूर्ती किंवा भगवंताची पिंड दिसते आणि बाहेरचं दृश्यही दिसतं। तसं आपल्या अंतरामध्ये सुद्धा एक महाद्वार आहे। हे महाद्वार जाणीवेचं द्वार आहे। साधनकाली जेव्हा साधक अत्यंत शांत होत होत मनाच्या पलीकडे जायला लागतो, ही गोष्ट हळूहळू घडणारी आहे। एकदम मनाच्या पलीकडे जाता येत नाही। अनेक वर्षांचा सद्गुरुपदिष्ट साधनेचा अनुभव असेल, नियमित बैठक असेल तर हळूहळू साधक मनाच्या पलीकडे जायला लागतो। आज आपण डोळे मिटून बसल्यानंतर जे शब्द किंवा जे दृश्य मनासमोर उभं राहतं, हीच तर मनाची चंचलता आहे। ही चंचलता साधनेमध्ये मोडून पडते। अर्थातच पाठीशी सद्गुरूंची शक्ती असते म्हणून हे घडून येतं। अन्यथा हे मन अतिशय चंचल आहे। मन जेव्हा शांत होत असतं तेव्हा त्याचा परिणाम आपल्या प्राणांवरती म्हणजे हिडा आणि पिंगळातून वाहणाऱ्या श्वासांवरती दिसून येतो। आपले श्वास सूक्ष्म होत होत इतके सूक्ष्म होतात की केवळ कुंभकाची स्थिती येते। हिडा आणि पिंगळा जणू बंद झालेले आहेत अशी ही स्थिती। सद्गुरूंचा जर अनुग्रह असेल तर या स्थितीतून साधकाचे प्राण सुषुम्नेमधून वाहायला लागतात आणि ही सुषुम्नेतून प्राणगती वाहण्याची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये साधक ध्यानामध्ये शिरतो। हाही अभ्यास आहे।
हळूहळू अभ्यास करत करत त्या ध्यानाची प्रगाढ अवस्था यायला लागते. सुरुवातीला ध्यान कच्चं लागतं, मग थोडं कच्चं लागतं, थोडं पक्कं लागतं, मग पक्कं पण लागायला लागतं. असं करत करत हळूहळू साधक जेव्हा ध्यानावस्थेमध्ये स्थिर राहायला शिकतो, अभ्यासानं प्रयत्नानं हे महत्त्वपूर्ण आहे बरं का. आपोआप ही गोष्ट घडून येत नाही. मन अस्थिर राहणं आणि त्याचा स्थिरतेचा अभ्यास करत राहणं या दोन्हीही गोष्टी सतत चालत राहतात. म्हणजे साधकाचा मन स्थिर करण्याचा अभ्यास हा निरंतरचा अभ्यास आहे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात पहा, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. तो पारा कसा अत्यंत चंचल असतो, चिमटीमध्ये सापडत नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर सापडतो, पण सापडतो. तसं मन अत्यंत चंचल आहे. साधकाला सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये, म्हणजे रोजची नियमित साधनेची 1.5-2 तासाची बैठक असली तरीही त्याला सुरुवातीच्या 10-15 वर्षांमध्ये असं वाटू शकतं की हे मन शांत होतच नाही आहे काही केल्या. या अवस्थेला साधकाला धैर्यानं तोंड द्यावं लागतं. या सर्व अवस्थांमध्ये मनाच्या अस्थिरतेमध्ये त्याचा सद्गुरूंवरील विश्वास, सद्गुरूंवरील भक्तिभावच त्याच्या कामी येतो. तो जर विश्वास नसेल तर तो त्याची साधनेची वाट सोडून देतो. असं ज्याचं होत नाही आणि जो निष्ठेनं त्या साधनेमध्ये राहतो, अर्थातच सद्गुरूंच्या विश्वासावरती, त्यांच्या दिलेल्या वचनावरती विश्वास ठेवून, त्यांचं वचन काय आहे, तत्वम असी हे ते वचन, त्यावर विसंबून राहून त्या वचनाला प्रमाण मानून जो साधनेमध्ये राहतो, तो या महाद्वारापर्यंत येऊन पोहोचतो. या महाद्वारापर्यंत जाण्याचा मार्ग अर्थातच सुषुम्नेमधून आहे, आपल्या प्राणांच्या ऊर्ध्वगतीमधून आहे. आणि दुसरा त्या मार्गाचा संकेत म्हणजे आपलं भ्रूमध्यस्थान आहे. सद्गुरू या भ्रूमध्यस्थानाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला सांगतात, एकाग्र करायला सांगतात, तिथे आतून पाहायला सांगतात. म्हणजे पहिली गोष्ट तर आपल्याला शांत बसावं लागेल आणि मग शांत बसून आपल्याला आत मन एकवटून घ्यावं लागेल आणि भ्रूमध्याच्या ठिकाणी येऊन स्तब्धपणे मागून पाहत राहावं लागेल. याचं वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायात केलेलं आहे. माऊली म्हणतात, तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरे एकंदरे केले मन सहजी तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी. लक्ष देऊन ऐका बरं का. सहजी तिही संधी भेटी म्हणजे तीनही गोष्टी एकत्र येऊन जिथं मिळतात, 2 भुवया आणि नासिकेची रेष, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी म्हणजेच भ्रूमध्यस्थान, तेथ पाठमोरी दिठी पारुखोनिया सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामिये करीती, असं स्पष्टपणे माऊली सांगतात. सुरुवात पहा माऊलींच्या उपदेशाची. तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दवडीनी बाहेरे, ही सुरुवात आहे साधनेची, बैठकीची. वैराग्याचा आधार घ्यायचा म्हणजे काय? सद्गुरूंनी जर आपल्याला सांगितलेलं आहे की ते ब्रह्मच तू आहेस, तर तो भाव धारण करूनच ध्यानाला किंवा नामाला बसायचा आहे. हाच वैराग्य भाव आहे. निश्चय करायचा आहे की मी म्हणजे देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, यातील काहीही नाही. असा निश्चय जेव्हा करू आपण, तेव्हा तिथे वैराग्याचा आधार उत्पन्न होईल. या आधाराला पुन्हा सद्गुरूंच्या स्मरणाचा मुलामा पाहिजे, सद्गुरूंच्या प्रेमाचं पांघरुण पाहिजे, सद्गुरूंची आठवण करायची आहे. पुन्हा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पहा. तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव कठीणपण विरे अहम भावाचे, असं माऊली म्हणतात. सद्गुरू स्मरणामुळं आपला अहंकाराचा भाव थोडासा मऊ पडतो, सात्विकता आत शिरते आणि मग साधक ध्यानासाठी, नामासाठी योग्य भूमीवरती येतो. माऊली म्हणतात आपल्याला असा वैराग्याचा आधार घेऊन आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय करून ध्यानाला बसावं आणि सर्व विषयांना बाहेर हकलून द्यावं. हकलून द्यावं याचा अर्थ असा की हाही निश्चय करायचा की आता मी विषयांमध्ये जाणार नाही,
आता कोणताही विचार करणार नाही. पहा, बऱ्याचदा आपण असा कोणताही निश्चय न करता किंवा आपल्या आत्मस्वरूपाची धारणा न करताच ध्यानाला एकदम सरळ सरळ बसून टाकतो. असं करू नये. आधी पूर्वतयारी करावी. जसं आपण एखाद्या समारंभाला जाताना नटतो ना, स्नान करतो, चांगली वस्त्रे परिधान करतो, केसही नीट करतो. एरवी आपण खाली बाजारात जाताना तसं वागूच असं नाही, पण कुठल्या लग्नाला जाताना आपण नीटनेटके जाऊ. पूर्वतयारीनिशी आपण तिथं उतरू. किंवा एखादा स्पर्धक असेल तर व्यवस्थित तयारी करून तो रिंगणामध्ये उतरतो. तसं ध्यानाच्या बाबतीतही करायचं आहे. असा वैराग्याचा आधार घेऊन विषयांना बाहेर घालवून जेव्हा साधक ध्यानाला बसतो तेव्हा माऊली म्हणतात, शरीरी एकंदरे केले मन. प्रत्येक इंद्रियाच्या मागं आपलं मन चिकटलेलं आहेच. इंद्रिय बहिर्मुख होतंय असं आपल्याला वाटतं, पण त्या इंद्रियाला मागून मनाची फूस आहे. मनच मुळात बहिर्मुख आहे. त्यामुळं ते इंद्रियांना लाचावतं आणि आपण विषयांना लाचावतो, असं होत जातं. माऊली म्हणतात, हे मन आता एकवटायचं, शरीराच्या आत एकत्रित करायचं. इथेही सूक्ष्म अर्थ आहे. शरीराच्या आत करायचं म्हणजे कुठं करायचं? आपल्या खरं म्हणजे चिदाकाशामध्ये मन एकत्रित करायचं. आपले डोळे, नाक, कान, ओठ, खालील सगळं शरीर, इथे मन धावत राहिलेलं आहे. तिथून गोळा करून आतमध्ये चिदाकाशाच्या प्रांतात ते न्यायचं, मस्तकाकाशाच्या प्रांतात न्यायचं आणि आपल्या भ्रूमध्यस्थानी मागे येऊन उभं राहायचं. असं समजायचं की भ्रूमध्यस्थानात जणू एक खिडकी आहे आणि त्या खिडकीमधून बाहेरचं दृश्य म्हणजेच विचार आपल्याला दिसत आहेत. आता ध्यानाला बसल्यानंतर दृश्य काय आहे? येणारे संकल्प, विकल्प आणि विचार हेच तर दृश्य. जसं खिडकीतून बाहेरचं जग दिसावं तसं आपल्याला भ्रूमध्यस्थानातून हे विचार दिसतायत. असं भ्रूमध्याच्या ठिकाणी मागे येऊन थांबायचं आहे, असं माऊली सांगतात. सहजे तीही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारुखोनिया, असे त्यांचे शब्द. असं राहणं म्हणजे तिथं साक्षीत्वानं राहणं. जे घडतंय त्याला नुसतं पाहत राहणं. विचार येतात जातात, जशी एखादी गाडी यावी आणि जावी आपण खिडकीतून पाहत राहावं, किंवा ढग येणं आणि जाणं आपण खिडकीतून पाहत राहावं. तसंच वृत्तींच्या बाबतीत घडत राहतं. आपला असा समज असतो की नुसते आपण वृत्तींमध्ये वाहवत चाललोय, विचारांमध्ये वाहवत चाललोय, पण वस्तुस्थिती अशी असत नाही. प्रत्येक विचारानंतर एक छोटीशी शून्य दशा येते, जिथं विचार असत नाही. अलीकडचा विचार संपलेला असतो आणि पुढचा विचार अजून सुरू झालेला नसतो. त्या शून्य स्थितीला साधकाला गाठावं लागतं. तो जेव्हा हे ध्यानामध्ये शिकतो, पहा पुन्हा हा अभ्यासाचाच मार्ग आहे. अभ्यास केल्याशिवाय ही शून्य स्थिती सापडत नाही. जसं पंखा वेगानं फिरत असेल तर तिन्ही पाती एकत्रितपणे आपल्याला गोल स्वरूपात दिसतात, पण पंखा हळू झाला की तीन पाती वेगळी वेगळी आपोआप दिसायला लागतात. विद्युत प्रवाह बंद केला, तो बंद करण्याचा प्रयत्न केला म्हणून तर पंखा बंद झाला ना. तो सुरूच ठेवायचा आणि तीन पाती शोधायला जायचं तर आपल्याला ती सापडणार नाहीत. तसंच ध्यानाच्या अभ्यासाचं आहे. माऊली जे म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी, ते यत्न इथं महत्त्वाचे आहेत. यत्नच केले नाहीत तर तो पारा जसा सापडणार नाही, तसं साधनच केलं नाही तर मनातली ही शून्य दशा सापडत नाही. असं वाटतं एकामागून एक विचारच येत आहेत, पण जेव्हा शून्य दशा सापडते तेव्हा साधकाच्या लक्षात येतं की इथे काही नाही आहे, इथे विचार नाही आहे, इथे वृत्ती नाही आहे. आता हे ज्याला लक्षात येत असतं तो साक्षी भ्रूमध्याच्या मागे बसलेला आहे, पाहतोय. त्याला हे कळतं की इथं आता शून्य दशा आलेली आहे. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, कुठलाही ढग नाही आहे हे त्या खिडकीच्या मागच्याला कळतं. हे जेव्हा कळतं तेव्हा तो अधिक अधिक ध्यानामध्ये स्थिर व्हायला लागतो. आपण ही शांतता तर शोधत होतो, आता ती सापडली. सापडल्यानंतर काय घडतं? जसा जसा अभ्यास वाढतो तशी तशी ही शांतता, ही शून्य स्थिती वाढायला लागते आणि वाढत वाढत त्याचा कालावधी दीर्घ झाला की तिथं मनाचं अमन घडून येतं.
म्हणजे पुष्कळ काळ कोणताही विचार नाही, कोणतीही वृत्ती नाही, फक्त शून्य राहिलेला आहे. अशा स्थितीत साधक स्थिर राहायला लागतो. आता त्याची शून्य दशा वाढली, आणखी वाढत वाढत ती गेली की मग तिथे निशून्य दशा प्रगट होते आणि मग मन जणू नाहीच अशी अवस्था येते. ही अवस्था आल्यानंतर आता जो तिथे साक्षी राहिलेला आहे, जो खिडकीच्या मागून सगळं बघत होता, माऊलींच्या भाषेत सांगायचं झाल्यास तेथ पाठ मोरी दिठी पारुखुनिया जो थांबलेला होता, त्याला पुढे काही राहतच नाही ज्याचं साक्षीत्व त्यानं करावं. मग पाहायलाच काही नसेल तर आपण किती वेळ पाहत बसणार खिडकीतून? पहा, आपण खिडकी बंद करू. आज आपल्याला हा अनुभव येणार नाही, कारण खिडकीतून रस्ता दिसेलच, कुठले तरी डोंगर, कुठला तरी ढग दिसेलच. हा दृष्टांत खऱ्या ध्यानाला लागू पडत नाही. ध्यानामध्ये अशी स्थिती येते की दृश्याचा निराश होतो. ते पटावं म्हणून दिलेला दृश्यातील दृष्टांत की खिडकीतून आपल्याला वाहनं दिसतायत, ढग दिसतायत वगैरे वगैरे. व्यवहारातील दृश्यातील दृष्टांतामध्ये वाहनं थांबतील, ढग थांबतील, पण काही ना काहीतरी दिसत राहील. ध्यानात मात्र असं होत नाही. विचार थांबल्यानंतर तिथं खरोखरच शून्य दशा येते आणि मग पाहायला काहीच न राहिल्यामुळं जो पाहणारा असतो तो आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. ही प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा तो साक्षी या महाद्वारामध्ये असतो. या महाद्वाराला समर्थ देवाचं द्वार म्हणतात. माऊलीसुद्धा याला देवाचं द्वार म्हणतात आणि सांगतात की देवाची द्वारी उभा क्षण भरी, तिथं आयुष्यभर उभं राहा. क्षण म्हणजे आयुष्य, तर तुला चारीही मुक्ती प्राप्त होतील. समर्थांनी हेच इथं सांगितलेलं आहे की हे महाद्वार ओलांडावं लागतं आणि मग देवदर्शन घ्यावं लागतं. हा देव दुसरा तिसरा कोणीही नसून आपलंच स्वरूप आहे. आपणच तिथे आहे, आपलाच आत्मा आहे किंवा आपला आत्मस्वरूप आहे. त्याचं दर्शन घेणं म्हणजे त्याला जाऊन भेटणं, म्हणजेच तेच होऊन जाणं. आपण मगाशी पाहिलं की एक साक्षी बसलेला आहे. हा साक्षी आला कुठून? हे आपल्या आत्मस्वरूपाचंच प्रगटीकरण आहे, जे साक्षीत्वानं थांबलेलं असतं. आपल्या आत्मस्वरूपाच्या या प्रगटीकरणाला आपण देहाबरोबर जोडतो आणि नंतर त्याची देहबुद्धी बनते. पण या ध्यानकाली, या सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये हा साक्षी स्वतंत्र होतो. सर्व वृत्तींपासून, सर्व विकारांपासून, सर्व गुणांपासून आणि मग पंचमहाभूतात्मक दृश्यातून वेगळा होऊन आपल्या स्वरूपामध्ये मिसळायला लागतो. त्याचा प्रवास आता दरवाजातून आत व्हायला लागला. दरवाजाचा गुण आपण मगाशी पाहिला की बाहेरचंही दिसतं, आतलंही दिसतं. तसंच या साक्षीला आपण देह आहोत ही पण जाणीव असते, दृश्याची जाणीव असते, मी तिथे आहे याची जाणीव असते, मला शून्य स्थिती आहे याची जाणीव असते. पण आत आत्मशांतीचाही अनुभव असतो. ब्रह्मदशा पण कळत असते. त्यामुळं अहम ब्रह्मास्मी अशी अनुभूती त्याला या दरवाजामध्ये येते. श्री महाराज म्हणतात, पहा, अहम ब्रह्मास्मी मधला अहमसुद्धा गळला पाहिजे. तो तेव्हाच गळतो जेव्हा साधक देवद्वार हे महाद्वार ओलांडतो. ओलांडल्यानंतर म्हणजे साक्षीचा लय झाल्यानंतर तिथे मला ब्रह्म कळलं किंवा अहम ब्रह्मास्मी मधला अहम उरत नाही, म्हणजेच तुर्या स्थितीचा लय होतो. जेव्हा साधक महाद्वारात आहे तेव्हा तो तुर्येमध्ये आहे. त्याला वेगळेपणानं कळतं की आपण शांत आहे, आपण आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. पण ज्याला कळत असतं तो कळणारा साक्षी तिथं असल्यामुळं पूर्ण ज्ञान त्याला झालेलं असत नाही आणि त्यामुळंच पूर्णपणे दृश्याचा निराश झालेला असत नाही. दृश्य गेलेलं आहे, पण ज्या मार्फत दृश्य अनुभवाला येतं तो साक्षी राहिलेलाच आहे. त्यामुळं तत्वदृष्ट्या दृश्यही शिल्लक राहिलेलं असतं. समर्थ आपल्याला सांगतायत की महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. असं घडल्यानंतरच त्याच्या दृश्याचा पूर्ण निराश होऊन तो आत्मस्वरूपामध्ये लीन होतो. जो 2 भुवयांच्या मागे बसलेला होता तो आता शिल्लक राहत नाही. तिथे केवळ आपलं आत्मस्वरूप तेवढं शिल्लक राहतं, शुद्धत्वानं. आता इथे
कुठलाही विकार नाही, कुठलीही वृत्ती नाही, कोणता विचार तर नाहीच नाही. म्हणजेच सर्व पंचभौतिक दृश्याचा इथं निराश होऊन जातो. समर्थांचे शब्द पहा. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. साधक जाणून दृश्याचा त्याग करतो. कशाला जाणून? दृश्याला जाणून नव्हे, आत्मस्वरूपाला जाणून दृश्याचा त्याग करतो. पण जसा तो महाद्वार ओलांडतो तेव्हा हे जाणणं सुद्धा मागं पडतं. आत्म्याला, स्वरूपाला त्यानं दरवाजातच जाणलं, पण पहा तिथं द्वैत राहिलं, म्हणून ती तुर्या स्थिती झाली. जाणून दृश्याचा त्याग केला खरा, पण जाणणारा सुद्धा आत्म्यामध्ये लोप पावतो. म्हणून माऊली म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. भगवंताच्या ठिकाणी जाणीव नाही आणि नेणीव तर नाहीच नाही. या जाणीवेच्या पलीकडे महाद्वारातून साधक जातो आणि एकदा तो गेल्यानंतर कशा प्रकारे पंचमहाभूते तिथं राहतच नाहीत हे समर्थांनी इथं सांगितलं. हे त्यांना सांगावं लागलं, कारण प्रश्न असा होता की पंचमहाभूते आली कुठून मुळात. हे सर्व प्रश्न इथं थांबलेच, संपलेच खरं पाहता. एक आत्माच शिल्लक राहिला, तर वृत्तीच नाही. कळणाराच कुणी शिल्लक राहिला नाही. राहिलं ते केवळ आत्मस्वरूप. त्यामुळं अर्थातच प्रश्न उपस्थित करणाराही तिथं कोणी राहिला नाही. समर्थ म्हणतात, म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता. दृश्याच्या पोटामध्ये या पंचमहाभूतांची दाटी आहे. दोघांमध्ये ऐक्याची मिठी पडली आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे दृश्य हेच पंचमहाभूते आणि पंचमहाभूते म्हणजेच दृश्य अशी ऐक्यता झालेली आहे. आणि तिथून सगळ्या भ्रमाची उत्पत्ती झालेली आहे. भ्रमाच्या पलीकडची स्थिती पाहिलीच आत्ता आपण. ही समर्थांची अपार करुणा आणि अपार कृपा आहे की त्यांनी दृश्याचा भास, पंचमहाभूतांचा विस्तार, मायेचा विस्तार हे सगळं सांगत असताना महाद्वाराचा उपदेश सांगितला, मार्ग दिला त्यातून बाहेर पडण्याचा. पण शिष्याला ते पुन्हा आणखी काही समजावू इच्छित आहेत. समासाच्या शेवटी म्हणतात, एवं पंचमहाभूतांचे चिदृश्य सृष्टी रचली सावकास, श्रोती करून अवकाश श्रवण करावे. अर्थातच या पंचमहाभूतांपासून सृष्टी बनलेली आहे. त्याचं विवरण, त्याची रचना कशी झाली हे सगळं आता श्रोत्यानं सावकाश श्रवण करावं. ही सगळी सृष्टी मिथ्या आहे बरं का. सगळी मायेमध्ये येते, सगळी दृश्यात येते. पण त्याचं विवरण समर्थांनी पुढच्या समासात केलेलं आहे. इथे हा सूक्ष्म पंचभूते निरूपण समास समाप्त होतो. कारण पंचभूतांचा विस्तार सूक्ष्मत्वानं कसा मायेत आहे हे समर्थांनी इथं सांगितलं होतं. पुढे जो समास आहे तो मात्र स्थूल पंचमहाभूते आहे, ज्यात आत्ताच समर्थांनी म्हटल्याप्रमाणे या पंचमहाभूतांपासून सृष्टी कशी निर्माण झाली, बनली, त्याची रचना कशी झाली याचं वर्णन आलेलं आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.